आज दिल है पानी 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 पानी. ए निघा रे लवकर. आज दिल है पानी ए, पाणी पाणी पाणी. अरे पाणी पाणी बंद कर, आधी बाहेर निघ. अरे थांब रे, जरा आंघोळ तर करू दे मला. अरे अरे काय काय यार? यार उशीर होतोय. ते विकासचं बरं आहे, तो आपला तयार होऊन बसलाय. ए पवन, अरे काय अजून तुम्ही आंघोळ नाही केली? अरे यार बघ ना हे. याला सांग ना यार. मी काय सांगू, जे अर्ध्या बकेटमध्ये आंघोळ करायचे त्यांना शॉवर मिळाल्यावर असंच होणार ना. चल मी निघतो, ए मला लेक्चर ए, थांब ना विकास आमच्यासाठी. बाय. विकास ए निघा रे लवकर. या गाववाल्यानं तर मीटिंग शिवाय दुसरे कामच नसतात बघ. काय तर बोलून अहो पण मी काय काय उपयोग म्हणते, नाही. तुम्हाला काय पोराची काळजी बिळजी आहे का नाही? हा. जरा फोन लावून द्या बरं. फोन कसा पाय? घे 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 घे. हा विकास, हा पोरा कसा आहेस रे? आई, अगं कालच आलोय मी इथे. असं वर्षभरापूर्वी आल्यासारखं काय विचारतेस? अरे तसं नाही, जरा काळजी वाटती ना म्हणून विचारलं. मी ठीक आहे. बरं बाबा असतील तर दे ना अरे त्यांच्याकडे. हो बाबा, बरं बरं देते तुझ्या बाबांकडे. हा बोल बाबांशी, घ्या हो. हा? काय रे पोरा, तर समजा आलबेल आहे ना व? हा? हो 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 हा. आणि खोली मिळाली ना व? हो बाबा, खोली मिळाली आणि जेवणाची व्यवस्था ही एकदम छान आहे. वा 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 वा. आणि काय रे, ते तुझे समजे गडी ते तिघही माझ्या सोबतच आहेत. आणि हा म्हणजे सगळं चांगलं जमतंय की. वा वा वा. आणि काय रे पोरा, पाण्या पिण्याची सोय आहे ना? हो बाबा, अगदी व्यवस्थित. हे बघा बाबा, काळजी करण्याचं काही कारण नाही. बरं ऐका, मी लेक्चरला आलोय, रात्री बोलू आपण. बाय. बायठला पोराची काळजी घे रे. काय म्हणत होता हो पाण्याचं? काय नाही, समजी सोय एकदम व्यवस्थित आहे म्हणला. बरं झालं बाई, आता हे आपल्या पाण्याचं कवा निस्तरायचं ते बघा. चला. काय रे बाळ असं का बसलाय? अरे रोजच्या कामाला पाणीच नाही. मग त्यात काय? अरे पाणी नाही म्हटलं की दगडाने काम करावं लागतं. चल बस. आणि उगाच जखमा बी होत्यात रे. सांगता बी येईना आणि लपवता बी येईना. अरे अगं मी काय म्हणते, त्या चौधरीच्या पोराची सोयरी तुटली म्हणा. हा काय सांगतो कशी? अगं त्या पोरीकडले म्हणले, तुमच्या गावाला पाणी नाही ना, मग आमची पोरगी कशी द्यायची? तुटली बघ. 2 वर्ष झाली गावात पाणी नाही, त्यात तमाशाच्या गाड्या बी येत नाही. हा ना राव, या पाटीलानं सरपंचानं पार तमाशा केलाय पाण्याच्या काय योजनेसाठी. करावं तेच कळत नाही. हा ना. पाटील, ओ पाटील, करा मीटिंग सुरू आणि घ्या एकदाचा काय तो निर्णय. एका योजनेमुळं अख्ख्या गावाचा जीव पार टांगणीला लागलाय बघा. मी काय नाही म्हणतोय का हो साहेब, तुम्ही सुरू करा. कोण काय बोलतो ना ते बघतो मी. ठीक आहे. तर मंडळी, 2 वर्ष झाली शासन या पाण्याच्या योजनेसाठी सगळ्या प्रकारे मदत करायला तयार आहे. पण तुमच्या आपापसातील भांडणांमुळे एक चांगली योजना गावात येईल अशी झाली. मला काय म्हणायचंय, आले आले सरपंच आले. बसा बसा, सर्वांनी बसा. ए बसा रे, बसा 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 बसा. तर आपल्या पाण्याचं ग्रामस्थांना आता हे काय बोल आणि पाटील, सरपंच सर्वांना माझी विनंती आहे की आपापसातील मतभेद विसरून या गावाच्या भल्यासाठी निदान या वर्षी तरी या योजनेचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावा. हे बघा, गावचा विकास व्हावा हे आमचं बी ध्येय आहे. पण एक लक्षात ठेवायचं, पाण्याच्या योजनेचं काम
आणि कॉन्ट्रॅक्ट आमच्या अर्जुनलाच मिळालं पाहिजे. का बाकीचे मेलेत का? का एकटा अर्जुनच गावाला पाणी पाजणार आहे? हे शक्य नाही. या योजनेचा ठेका आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची पण जिद आहे. बघितलं का? हा, सत्ता गेली तरी मास काय गेला नाही पाटलाचा. हो सरपंच, तोंड सांभाळून बोला. मग आमच्या कामात ढवळाढवळ करायची नाही तुम्ही, कळलं? लोकशाही आहे इथं. बघतोच कसं मिळतं तुमच्या अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट ते. अरे जा मग, आम्ही सुद्धा बघतो गावच्या योजनेचं काय होतंय ते. अहो पण मला काय ओ म्हणायचंय? साहेब, तुम्ही मध्ये पडू नका. नाही म्हटलं ग बसा. जे काय आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ. लई चुकी. ज्ञानू, आज जी आंघोळ केली ना, राणी, एक बाकी नंबर 4 आहे. महिने आंघोळ करा. काय रे, तुझं काय मत आहे? तुझ्यामुळे माझी अंघोळ राहिली. त्याचं काय? बास्केटबॉल चॅम्पियन आहे मी पण अंघोळ कर. फारच वाटतो. FY का? नाही, MA फर्स्ट इयर. मग सिनियरला इंट्रो न देता जात आहे. मनोज फ्रॉम वडगाव. पवन फ्रॉम वडगाव. मी ज्ञानेश्वर. वडगावचाच का? आणि तू कुठला आहेस? ए, कोणाला नडतो माहितीये का? नाही माहित. आभाळातून पडलाय का हा? विद्युत्वन्तं ललितवनितः सचेंद्र चापम सच्चित्रः. प्लीज कम इन. तर काल आपण कालिदासाच्या या काव्याचा अर्थ समजून घेतला होता. तर आज कोण बरं मला सांगेल याचा अर्थ? येस सिया प्लीज. उत्तर मेघातला हा पहिला श्लोक. अलकाच्या महला, हे मेघा, तुझ्या पुढील गुणांनी तुझी स्पर्धा होईल. जर का तुझ्यात वीज आहे तर त्या विद्युत ललना आहेत. जर तुझ्यात इंद्रधनुष्य आहे तर त्या एका सुरेख चित्राप्रमाणे आहे. हे मेघा, तुझ्यात मेघगर्जना असतील तर त्याच्या आवाजात नाद गंभीर करणारे मृदंग आहेत. हे मेघा, जर तुझ्यात पाणी आहे तर त्याच्या गळ्यातल्या माळीत स्वच्छ चकाकणारे प्रतिबिंब होणारे मणी आहेत. हे मेघा, जर तू आकाशात उंच असशील तर गगनचुंबी आहेस. सर कॅन आय? यस प्लीज. थँक्यू. सर, उत्तर मेघातील या पहिल्या श्लोकात कालिदास आपल्या प्रेयसीला तुम्ही म्हणून संबोधतात. यावरून त्यांचा प्रेयसीबद्दलचा असलेला आदरभाव व्यक्त होतो. सर, हे फक्त मेघ नसून कालिदासांच्या मनातील भावनांचं वादळ आहे. ज्या अर्थी कालिदास स्त्रीचं अस्तित्व अधोरेखित करतात तर ते तुलनात्मक नाहीये. म्हणजे ते आपल्या प्रेयसीला विजयप्रमाणे लख्ख, इंद्रधनुष्यप्रमाणे सुरेख, पाण्याप्रमाणे नितळ, मेघगर्जनेप्रमाणे धीरगंभीर आणि आकाशा इतकी व्याप्त आहे असे वर्णन करणारे कालिदास हे फेमिनिझमचा पुरेपूर अर्थ सांगतात. एक्सलंट. खूपच वेगळा आणि सुंदर अर्थ सांगितलास. शाबास.
मगाशी तू मला माझं नाव विचारलेलंस ना, तेच सांगायला आलोय. माझं नाव जे माझ्या आईबाबांनी फार प्रेमाने ठेवलंय, जे सगळ्यांना हवं हवंसं वाटतं. सो माय नेम इज एनी गेस? विकास. नाईस टू मीट यू. थँक्स. मोस्ट वेलकम. पण हा रॉनी कोण आहे? रॉनी कॉलेजचा बास्केटबॉल चॅम्पियन आहे. वडिलांच्या पैशांवर इंजिनिअरिंग करतोय आणि सतत कॅम्पसला त्रास देत असतो. हो हो, बाय द वे ही माझी गँग. हा मनोज, हा पवन आणि हा हाय, माय सेल्फ ज्ञानेश्वर फ्रॉम वडगाव. यू कॅन कॉल मी ओनली नॅनू. नाईस टू मीट यू. अरे हा कधीपासून इंग्लिश बोलू लागला? असं काय नाहीये, मुलगी पाहिली की याचा पाठ केलेला इंग्लिश बाहेर येते. ए गप्पे. ही माझी फ्रेंड मानसी. हाय. आणि मी सिया हाय. नेमा. हाय. तुझे नाव? हो, आय एम सॉरी. माय सेल्फ विकास. आणि अनफॉर्च्युनेटली मी पण वडगावचाच आहे. ए वाव, पाऊस पडणार आहे वाटतं. येस येस, रेन इज कमिंग वाटतं. दगडू तर पाणी मारकी अजून. तुला आंघोळच घालतो की. तुझा बा आला तर ना पाणी भरा. पाणी मारायचं. काय रामभाऊ, झाली काय अवस्था? कपाशी येचायची? अरे झाली बाबा, एकदाची कटकटच मिटली. रामभाऊ, कसली कटकट मिटली म्हणतो या? अरे जणू तात्या, एकतर देवाच्या पाण्यानं दगाफटका केला आणि वेचणीला विश्वासाची माणसंही मिळाना. आणि त्यात अर्ध पीक जळून गेला. आणि आता आता देवाला बोल लावून काही होईल का? गावची करती माणसंच बैमान झाली, त्याला देव तरी काय करणार बिचारा. जणू तात्या, सरपंच आणि पाटील तर जुनी माणसं आहेत ना, त्यांनी तरी काही विचार केला पाहिजे. कसला अरे बा- बाबा, अरे ते जुनं खोड आहे, वाखतच नाही. आणि आता अर्जुन राजकारणात येणार म्हणजे संपलंच सगळं. हे काय तोंड्या, आता पाणी भराय तुला पाठवू का तुझ्या बाला पाठवू? चल उठ इकडं, उठ. पाणी मारायचं. अरे बापरे. हॅलो, काय बोलायचं? हा 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 अण्णा, हा हे काय निघालोच की लगेच. हा हा. अरे बापरे, अण्णाकडे जायचं होतं. आता अण्णाकडे जायला टाइम झाला तर या हजामचीच हजामत व्हायची. हे तात्या बघ, हे काम कर. हे बघ, जरा दुकानावर लक्ष ठेव. हा हे बघ मी असा गेलो आणि असा आलो. हा, जा, हा, जा. बघ बघ लवकर. हा, हा, जा. आलो मी. जा जा, तू जाऊन ये. अण्णा, मी काय म्हणतो? आता तूही म्हणायला लागला का? तसं नव्ह अण्णा, काय आहे, हे पाटील काय कामाचं नाही बघा. हा, मला वाटतं तुम्ही पुढाकार घेऊन नाल्याचं काम करायला पाहिजे. हा. अरे मी बी तेच म्हणतोय. हो. अरे गावचा विकास आम्हाला बी पाहिजे ना, पण आमच्या अर्जुनचं नको का बघायला? हा, हा? हे एकदम बरोबर बोलला बघ. हे आपल्याला पटत तुमचं. म्या बोलू का पाटलाशी? ए दगड्या, तू तुझं काम कर. तुझं काम काय आहे? लोकांची भादरायची, हो. तेवढंच काम करायचं. आमच्या भानगडीत पडायचं नाही, कळलं? अण्णा अण्णा, अहो, तुम्ही तर एकदम मनाला लावून घेतलं. हा? आता आपलं लेकरं आपल्या मांडीवर हागल्यावर कोणी मांडी कापून टाकते होय? हा? मी तुमच्या लेकरासारखं आहे. म्हणून काय माझ्या मांडीवर हाकतो का आता? हे काय साफ करतो की? अय दगड्या, हा? लईच बोलायला लागला रे तू. तुझी जमीन बी नाही तरी बी तू रडतो. तसं नव्ह अर्जुन दादा, काय आहे, माझी जमीन नाही पर गावकऱ्यांची आहे नव. इथंच तर अडतंय. आणि त्यामुळेच तर आमचं राजकारण जगतंय. म्हणजे तुला नाही कळायचं, निघायचं सरळ.
कालिदास इथे बसलेत आणि मी पूर्ण कॉलेज शोधून आलीये. का? सहज. डिस्टर्ब केलं का? हो. ए ऐक 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 गंमत केली. बस इथे. बोल काय झालं? सो कालिदास अजून काय करतात? कालिदास अजून बास्केटबॉल खेळतात. तसं कालिदास कविता सुद्धा करतात हा? हो, आणि आम्हाला ऐकून ऐकून बोरही करतात. यू लाईक पोएम? वाव, अचानक पाऊस. इथे अवकाळी का होईना पण पाऊस पडतोय. मला पावसात भिजायला फार आवडतं. आम्ही तर गेली कित्येक वर्ष पावसाळाच पाहिलेला नाही. ए ऐक ना, एखादी छानशी कविता ऐकव ना. प्लीज नाही हा. किती छान वातावरण आहे, ऐकव ना. आता वन क्यूट पोरगी बोली तर स्पीक एखादी कविता. पोयम पोयम. ऐकव ना प्लीज. ओके ओके ऐकवतो. अलगद कोसळल्या पावसाच्या सरी, अलगद कोसळल्या पावसाच्या सरी, हृदगंध आज दाटला अंतरी, गार वाऱ्याची झुळक अन जलबिंदू हातात, कशी अवेळी वरसे मनोहारी बरसात. सुख ते गारव्याचे, क्षण मोहक सुखाचे. प्रेम सरीने भिजले, मनी बीज हे प्रीतीचे. कोरड्या घशांची आता भागेल तहान, जनमनाचे होईल परिपूर्ण समाधान. रिमझिमता पाऊस सरसर पानांमध्ये, पावसाची लयधून दाटे मनामनामध्ये. पाऊस इंद्रधनुच्या रंगांनी बरसणारा पाऊस, मोहक स्वप्नात हरवणारा पाऊस. मनाला हळुवार स्पर्श करणारा पाऊस, मनातील सारं काही सांगणारा पाऊस. मनातील सारं काही सांगणारा पाऊस. मनातील सारं काही सांगणारा पाऊस. अनु नाही आली सांगतीला? अगं गेल्या तिच्या बापा बरोबर, म्हणाली दादाला भेटून येते. असं हा, विकासला तिकडे धाडून तुम्ही लय बेस केलं बरं का. होय बाई, नाही तर गावात काय जगायच्या मारे आहे. होय ग. अगं बाई, अगं बया, आठवडाभरापूर्वी तर आली बघ ना अंदायला, आणि बघ का आम्हाला झोपली तिला. पाहिलं, घरातली लक्ष्मी पाणी भरायला आली आहे म्हणायचं. जाऊ दे ग बाई, आता हे पाण्याचं कसं निस्तरायचं. का जनीम जातो हे पाणीच भरण्यात. चला परत हाय दुपारची खेप. होय ग बाई. अरे देवा पांडुरंगा, अरे वाचीव रे. हुश, पाणी पाणी पाणी. सरकारला योजना आणायला काय? अहो 1000 योजना आहेत तुमच्या पाण्याच्या समस्येसाठी. मग काय गावचे पुढारी सरकारपेक्षा मोठे आहेत व्हय? अहो आमचेही हात कायद्याने बांधलेलेच आहेत. ते कबूल आहे हो, पर काही जमतंय का बघा ना. आम्ही अर्ज बी लिहून आणलाय बघा. अहो हा एक अर्ज सोडा, असे 1000 अर्ज आले तरी त्या अर्जाला काय किंमत आहे? ओ त्यावर सरपंचांची सही तर हवी ना. कबूल आहे हो, पर तरी बी बघा ना काही जमतंय का. हे पहा, तुम्ही तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवतात. तुम्ही निघा आता. साहेब बघा ना काय होतंय का. अरे निघा आता. बरोबर निघतो निघतो. चल येतोच ना घरला. चल. गोल ये बात. अरे वा, मस्त खेळतायत ना. खूपच. नॉट बॅड. काय यार, आजचं लेक्चर किती बोरिंग. चला निघा आता, इथे फक्त आम्ही खेळणार. बॉल दे.
आयुष्यात कधी बास्केटबॉल खेळलाय का? हा? गावाला जाऊन ना विटी दांडू खेळायचं. हा निघा. बॉल दे रॉनी. इतकीच हौस असेल तर रॉनीशी खेळ ना. हिम्मत असेल तर लाव बॅट. बेट. रॉनी बॉल दे. का हिम्मत नाहीये? हा लाव बेट. आणि जर विकास जिंकला तर काय हरशील? रॉनी या ग्राउंडवर दिसणार नाही तुला कधी. आणि मी जिंकलो तर तू सांगशील ते. तुला माझ्यासोबत डेटवर यावं लागेल सिया. बोल, आहे कबूल? हो चालेल. सिया. ओके देन. या व्हॅलेंटाईन डेला विकास तू मॅचसाठी आणि सिया तू डेटसाठी रेडी राहा. सिया यार तू विचार करायला हवा होतास. सिया तुला माहिती नाही यार की रॉनी कॉलेजचा बास्केटबॉल चॅम्पियन आहे म्हणून. बाबा हो आलोच. गाडीला पण ही गर्दी नसतं वाईट. बाबा असं अचानक येणं गेलं. अरे बाबा तुला तर ठाऊक आहे गावाकडे पाण्याचे किती त्रास आहे. म्हणून तरच काका गावात यावंसच वाटत नाही मला. म्हणे अरे पण पाण्याची समस्या आहे म्हणून असा पळ काढायचा का? त्यावर मार्ग शोधायला नको का काही आपण? अरे 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 पण पोरांनो तुम्ही कशा पायाशा भांडताय? हा हा खरं म्हणजे आम्ही त्यासाठीच आलो तो साहेबाला भेटायला. हा मग काय झालं काका? अरे होणार काय, साहेब थोडाच नाही म्हणतोय, पर ते आपल्या गावचं सरपंच आणि पाटील यांचं जुळाय हवं ना. बरं ते जाऊ दे. तुमचा अभ्यास कसा चाललाय? एकदम मस्त बाबा. आणि अनुडे तू कशी काय? आली बाबांबरोबर. म्हणलं दादा काय करतो ते पाहावं एकदा. सोड. अरे म्हणजे दुसरं. अरे म्हणजे खेळ वगैरे. खेळ? अगं खेळ तर एकदम जोरात चाललाय घानोडे. हा बाकी आता चॅलेंज वगैरे पण व्हायला लागलेत बरं का. ए दादा, या तुझ्या मैत्रिणी आहेत का? हो, ही मानसी हाय. आणि ही सिया. लय बेस लय बेस. बरं पोरा तुला काय पैका बेका हवत का रे? नाही बाबा नको, आहेत पैसे. बरं मी काय म्हणतोय, आता आपण निघायला पाहिजे. होय होय होय. नाही तर मुक्कामाची बस सुटायची आपली. होय 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 पोरा निघतो रे आता. हो बाबा. काळजी घे रे दादा. हो ताई निघा. पाण्याचा प्रश्न कधी सुटतो? काय जणू तात्या, काय म्हणताय? नाही म्हटलं आपल्या गावातले समधे पुढारी मेले वाटतं. गावातल्या पाणी योजनेसाठी तुम्ही थेट सरकारकडे अर्ज घेऊन जाता. नाही, हे काही बरोबर दिसत नाही. अर्जुन दादा यांना तर ना डस्टर. जणू तात्या तुमच्या वयाचा मान ठेवतो म्हणून गप आहे, नाहीतर विषय कोणता बी असो आपल्याला मधी मधी केलेलं आवडत नाही, लक्षात ठेवा. आता काय करायचं? हे असं बोलायला तर कशी काम होणार? दोघांना चांगलीच अद्दल घडवली सर. परत कधी तुझ्या वाटेला नाही येणार. हो ऍक्च्युली. हे मानसी, सियाचा फेवरेट कलर कोणता आहे? का? डेटवर जाताना त्या रंगाचा शर्ट घालून म्हणतोय. गो टू हेल रॉनी. आय एम वेटिंग फॉर यू सिया. आय एम वेटिंग फॉर यू. Come on guys. What happened? यार पैज लावताना विचार तरी करायचाच ना.
मग तो चॅम्पियन आहे आणि आम्ही हौशी. यार आपण रॉनीला सांगायचं का की आमच्या बरोबर विट्टी दांडूची मॅच खेळतो का म्हणून. विकास, मी तुला खेळताना पाहिलंय. खूप चांगले खेळतात रे तुम्ही, म्हणून मी बेट लावली आहे. आय नो सिया, बट हे बघ, मला कधीच कुणाशी अशी स्पर्धा करायची नाहीये. थिंक ऑन इट सिया. रॉनी बरोबर मॅच खेळायची म्हणजे धोंडा पार मारून घेण्यासारखं नाही, तर आपण धोंड्यावर जाऊन आपटण्यासारखं आहे. यु नो धोंडा. ओके फाईन. मैदानात उतरण्याच्या आधीच जर तुम्ही माघार घेत असाल तर मी रॉनीला जाऊन सांगते की आम्ही हरलो आणि त्याच्याबरोबर डेटला जायला मी तयार आहे. अरे सिया, आता काय? मी खेळेन तुझ्यासाठी. वाव, आपण सगळे मिळून विचार पूर्ण करूया. येस येस. पासिंग करा बॉय, पासिंग करा, पासिंग करा.
कम्प्लीटेड. थँक्यू विकास. तू हे चॅलेंज कम्प्लीट नसतं केलं तर मला रॉनी एक मिनिट. पण यापुढे असली चॅलेंजेस कधीच स्वीकारायची नाहीये ना. नाही स्वीकारणार. गुड. मला तुला काही सांगायचं आहे. हेच की तुझं माझ्यावर प्रेम आहे. मिशीला हात लावला ना तर तंगड तोडून टाकेल. पाटील मी काय म्हणतो, नाही पाटील म्हणजे दरारा होय. आता हे मध्येच काय? तसं नव, आता तुम्ही सरपंच होता तवा. त्याचं काय? हा नाही म्हणजे तुम्ही सरपंच होता तवा गावात कसं रामराज्य असल्यासारखं वाटायचं. म्हणजे अर्जुन आल्यापासून गावची रयाच गेली. नावाला निसता अर्जुन, त्याचं नाव काय पाहिजे माहिती आहे का? दुःशासन. माझ्या मती सोडून कधीपासून खुशामती करायला लागला रे? तसं नाव पाटील. काय आहे, गावच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न तुम्हीच सोडवू शकता. अरे आम्ही कुठं काय म्हणतोय. अरे सत्ता द्या मग एकदा. हो तुम्हाला कशाला सत्ता पाहिजे? अहो सत्तेविना तुम्ही काम करू शकता की. होय दगड्या, सत्तेविना पाटील म्हणजे मिशीविना मर्द. आलं का लक्षात? वा वा काय बोलला तुम्ही, मिशी विना मर्द. अहो पण गावची परिस्थिती तुम्हाला ठावच आहे ना, म्हणून म्हणलं आपलं. हा जरा कमी बोल. अगं ये गप्प बस. आलं बघ ते बियाणं. काय रे डस्टर? हा दादा. तुला सांगितलं होतं ना पाणी बंद करायला. ते विसरलं दादा. बाग वाळून चालली आहे माझी, झाडांना पाणी मिळेना माझ्या, आणि या बायांना पाणी भरायला जोर आलाय. अरे जा जा, कधीतरी त्या पाटलाच्या हिरीवर जा. ए दादा, तुझी हिर जवळ हाय म्हणून येतो इथं. उगाच कशाला बोल लावतो? अनुडे, आवाज लई वाढलाय तुझा. असा उचलून हिरीत फेकून देईन. पोहता येतं मला. चला ग बायानो. होय, नाहीतर आपल्या कळशीभर पाण्यामुळे याची झाडं मरत्याल. एवढा माझा अर्जुनला नाही दाखवायचा. भरायचं तर गुपचूप भरा, नाहीतर जा. अरे जा की. चल रे. झाड मरतील. रॉनी, रॉनी हाय. हे बघ तू खरंच खूप छान खेळतोस आणि इट्स ओके यार. हे बघ खेळण्यात हरणं जिंकणं येतच. मला तुझ्याशी कधीच स्पर्धा करायची नव्हती रॉनी. सियाचं प्रेम आहे ना तुझ्यावर, आणि तुझं? बट आय एम सॉरी रॉनी. रॉनी इतक्या हलक्या मनाचा नाहीये जो कुणाच्या सॉरी आणि थँक्सची अपेक्षा करेल. मित्राकडूनच अपेक्षा केल्या यार, खरंच सॉरी. मित्रही म्हणतोस आणि सॉरीही म्हणतोस. काय रे, बॉडी बनवून कोणाला इम्प्रेस करणार आहेस तू? मानसी. बेटा मानसीकडे बघितलं ना तर बघ तू. अरे वेड्या, मानसीच्या मागे बसते ना ती वनिता, तिला. हा मग ठीक आहे, चड्डीत राहायचं नाही तर बघ. ए गब्बा सारे, काय लावलंय तुम्ही? हा पवन बघ ना, बोलायला लावतोय. अरे पण शांत बसणार आहात का तुम्ही आता? आओ हुजूर तुमको सिया के पास ले चलू. काय चाललंय रे तुझं? का रे, कुठे होतास इतका वेळ? अरे रॉनी भेटला होता. काही बोलला नाही ना तो? नाही तर सांग, जाऊन तंगडच तुडतो त्याचं. भाऊ तुम्ही असू द्या, दादा घाबरतील तुम्हाला. बरं ते सगळं ठीक आहे. मी काय म्हणतोय, गावची आणि आईची फार आठवण येते रे. एक्झाम नंतर गावी जाऊन यावंसं वाटतंय. हो ना यार. सामान घेऊ का मी बांधायला? मनोज तू येणार आहेस का? नाही नको. का? तुम्ही जाऊन या, मला नाही यायचं परत त्या गावात. एवढं काय झालंय? काय झालं म्हणजे? काय दिलंय त्या गावाने मला? शेणामुतातलं बालपण.
लोडशेडिंग की पाण्यासाठीची ती वणवण, त्यापेक्षा मी इथेच बरं आहे. बरोबर आहे तुझं. आपल्या आईवडिलांना आपल्याला राहायला छोटंसं का होईना पण घर याच गावाने दिलंय. 2 वेळेचं जेवण याच गावाने दिलंय रे मन्या. अरे पण किती प्रॉब्लेम्स आहेत यार तिथं. म्हणून असा पळ काढायचा का मन्या. विकास, हे बघ, तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस प्लीज. अरे मन्या मन्या ऐक तरी. आला बघतो परत. विकास, कधी जायचं आहे गावी? मला पण आईची खूप आठवण येते. सांगितलं ना, एक्झाम नंतर. आता राम भरत मिलाप झाला असेल तर जेवायला जाऊया का आपण? हो चला हात धुवून घेऊया. याला ना नेहमी खायचंच पडलेलं असतं. ए चल लवकर आता. आंघोळ करतो का काय आता? ए काय झालं? अरे यार, गावाचं नाव काढलं आणि इथलंही पाणी संपलं वाटतं. अरे यार, चला आता असं जेवण करूया. चला. आईला इथे पण पाणी नाही. काय करायचं आता? सर रात्रीपासून वाट बघतोय पाण्याची, अजून पत्ता नाही पाण्याचा. अरे बाबा नो, बोरिंगची मोटर दुरुस्तीला गेली आहे, होईल थोड्या वेळात बोरिंग सुरू. ठीक आहे. सकाळपासून आम्ही हेच ऐकतोय, कधी सुरू होणार बोरिंग? अरे पण बोरिंग खराब होणं हा तांत्रिक मुद्दा आहे. कोणी मुद्दामून करतं का असं? सकाळपासून वैतागलो पाण्याविना. सुट्टीचा दिवस असून वाया गेला पूर्ण. अरे ह्या गाववाल्यांना काय कळणार पाण्याचं महत्व? 1 मिनिट. आम्ही पिकवलेल्या अन्नावर जसं तुम्ही जगता ना, तसंच आम्ही पिकवलेल्या पाण्यावर तुमची तहान भागते, हे लक्षात ठेवा. अरे पाणी पण पिकवतात वाटतं. हो, पाणी सुद्धा पिकवतो आम्ही. अरे ज्या धरणांमधलं पाणी तुम्ही पिता ना, त्या धरणांसाठी आम्ही गाववाले आमच्या जमिनी दान करतो, दान. आमच्या शेतांमध्ये मुरलेल्या पाण्यामुळे तुमच्या फॅक्टरीज चालतात. अरे साधं रेन वॉटर हार्वेस्टिंगचं आव्हान तुम्हाला पेलवलं जात नाही. विचार करा, एक दिवस, फक्त 1 दिवस तुम्हाला पाणी नाही मिळालं तर तुमचे हे हाल होत आहेत. आमची तर संपूर्ण शेती पाण्यावर अवलंबून असते. हंडाभर पाण्यासाठी आम्हाला मैलोन मैल पायपीट करावी लागते. मैलोन मैल. आणि पाण्याचं महत्व तुम्ही आम्हाला शिकवताय. सर 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 हा बोल. ते बोरिंगवाले आलेत आणि मोटरही दुरुस्त झाली. अरे वा, चला बरं झालं बाबा. नाहीतर मला वाटलं आज या आपल्या हॉस्टेल पासून पाण्यामुळे 3ऱ्या महायुद्धाची सुरुवात होती की काय. ए चला चला निघा आता, चालू झालं पाणी. चला चला चला. अरे चला, कामाला लागूया. सॉरी आम्हाला तुझं असं मन दुखवायचं नव्हतं. सॉरी. जा आंघोळ करा. पारोशी कुठले? ए पारुशे, जातो का मी जाऊ? आलं माझं घर. ही घे तुझी चावी आणि थँक्स फॉर द राईड. हे काय, इथपर्यंत आलायस? वर चल. आज नको, पुन्हा कधीतरी. चल ना. नको. चल ये. आई, बाबा. हां या बेटा. नमस्कार सर. नमस्कार. उभे कशाला, बसा ना. हो हो, ये ये बस. बस 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 बस. थँक्यू सर. बरं, हा कोण? बाबा हा विकास, माझा वर्गमित्र. कालिदास कम बास्केटबॉल चॅम्पियन, एम आय राईट? हो. नाही म्हणजे प्रयत्न करतो कविता करण्याचा. अरे मग ऐकव की कविता. अहो तुमचं कविता पुराण आता पुरे. काय घेशील? अरे मग विचारते कशाला.
ठेव की चहा आणि काहीतरी खायला पण आण. हो. तुमचं अभ्यासाचं कसं चाललंय? एकदम फर्स्ट क्लास. हां, पुढे काय ठरवलंय? काही विशेष नाही, पण आताच UPSCची परीक्षा दिली. वा, UPSC. गुड, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. प्रशासनात जाऊन जनसेवा करण्याची फार इच्छा आहे. आता फक्त रिझल्टची वाट पाहतोय. बाय द वे, तुम्हाला फोटोग्राफीची फार आवड दिसते. भयंकर. त्यातल्या त्यात ना वाईल्ड फोटोग्राफीची भयंकर आवड आहे. वन्य प्राण्यांचे आणि निसर्गाचे फोटो काढणं मला फार आवडतं. हो, आणि मलाही. जेव्हाही बाबा जंगलात जातात तेव्हा मीही त्यांच्याबरोबर असते. हो की नाही बाबा? तुला म्हणून सांगतो, जेव्हा जेव्हा फॅक्टरीतनं वेळ मिळतो ना तेव्हा तेव्हा फोटोग्राफी करायला मी नक्की जातो. छंद जोपासणं महत्त्वाचं. बाय द वे, गाव कुठलं तुझं? वडगाव. वडगाव. बाबा, हां. याचं गाव खूप सुंदर आहे बरं. अच्छा. हां, या सुट्ट्यांमध्ये मी आणि मानसीने प्लॅन केला याच्या गावी जाण्याचा. अरे वा. तुला सांगते, अरे हिला गावाकडचं भयंकर आकर्षण आहे. खूप आवडतं गावी जायला. थँक्स. माझे वडील कामानिमित्त शहरात स्थायिक झाले आणि आमच्या गावाकडचं नातं सुटलं. आणि त्यामुळे हिचा प्रश्नच नाही. चला, या निमित्ताने का होईना सियाला गावाकडची माणसं, गावाकडचं वातावरण हे तर बघायला मिळेल. आमच्या गावात जर का पाऊस पडत नसेल ना तर लहान मुलाचे कपडे काढायचे आणि त्यांच्या कमरेला लिंबाचा पाला बांधून संपूर्ण गावातून त्यांची हलगी वाजवून मिरवणूक काढायची आणि गावातील बायका तांब्यावर पाणी ओतायच्या. त्यांना काय व्हायचं? अगं पाऊस पडायचा. ऑब्विसली. हां, रिअली? इट्स सुपरस्टिशन्स. नॉट एक्झॅक्टली. त्यापेक्षा तो गावकऱ्यांचा आशावाद आहे असं का नाही म्हणत तुम्ही? भूत पाहिल्यासारखं काय बघताय? मी तुम्हाला इथे काहीतरी सांगायला आलोय. आय एम सॉरी. सो गाईज, व्हॉट इज द प्लॅन फॉर वेकेशन? आम्ही विकासच्या गावी जाणार आहोत. गावाला? का? काय झालं तुला तोंड वाकडं करायला? अरे गावाला कशाला, इथेच थांबूया ना. आणि तसंही गावाला सगळं अनइझी झालं. अरे गोष्ट ती त्यांची लाईफस्टाईल आहे. लाईफस्टाईल आणि गावातल्या लोकांची. येस ऑफकोर्स. यू मीन टू से आपण इथे मॉलमध्ये भटकतो, 24 hours इलेक्ट्रिसिटी आहे, पबमध्ये जातो, सगळ्या सुखसुविधा आहेत. हीच लाईफस्टाईल असते का? सी विकास, शहर म्हटलं की डेव्हलपमेंट होणारच, त्याला काही पर्याय नाही. आणि फॉर्च्युनेटली हे सगळं आलंच की. म्हणून गावाला नावं ठेवायची? गरजा शहरातच पूर्ण होतात. कारणीभूत गावच आहे. शहर हे अर्थव्यवस्थेचं सेंटर आहे. आणि अर्थव्यवस्था या गावांमुळेच असतात. सी, गावातली माणसं अनइझी लाईफस्टाईल जगतात, म्हणूनच आपण इथे इझिली सर्वाइव्ह करू शकतो. रॉनी, इट्स कम्प्लिटली डिपेंड अपॉन आवर मॅच्युरिटी. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की शहरात काहीच नाही आहे? नाही, मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे. सी, जितकी शहरं महत्त्वाची असतात ना तितकीच गावांचीही गरज असते. तू एक काम का नाही करत? आपल्या कॉलेजच्या डिबेट कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट का नाही करत? एक मिनिट. What happened? म्हणे अरे जणू तात्या गेला. गावच्या कोरड्या विहिरीत जीव दिला त्याने. विकास, तू ठीक आहेस ना? जणू तात्या संपूर्ण गावचा काका होता.
ज्या विहिरीत त्याने आम्हाला पोहायला शिकवलं त्याच कोरड्या विहिरीत त्याने जीव दिला ग. लहान लहान पोरांना पारावर गोळा करून गोष्टी सांगणारा, संपूर्ण गावाला आशावाद शिकवणारा, प्रत्येकाच्या कामाला स्वतःहून धावून जाणारा एकमेव जणू तात्याच होता. पण त्यांनी सुसाईड का केलं? दुसरं काय कारण असणार सिया? गावातला दुष्काळ. पण यासाठी कुणी काही करत का नाही? हे बघ विकास, तू आता तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. इतका विचार नको करूस. तुझा झालाय का अभ्यास? नॉट रिअली. मी नाही घाबरत अभ्यासाला. अभ्यासच मला घाबरतो. चल. छान आहे ना? खावा ग पोरीनं, पोटभर खावा. हा नको काकी, आता पोट फुटेल माझं खाल्लं तर. अगं पोरीच्या जातीने जरा जास्तच खावं. हा घे ग सिया, आणि जरा भाकर घे. अगं आई, पिझ्झा खाणाऱ्या मुली आहेत त्या. शट अप. हा, पण काकू, जेवण ना अल्टिमेट झालंय. अंगाशी अगं हिच्या हातचं एकदा शिजवलेलं खाल्लं ना का ते असं होतंय बघ. राहील की नाही लक्षात? खा तू. यांचं आपलं काहीतरीच. हे घे ग भाकर घे अजून. नको नको काकू, बस. अनु, पाणी देशील का? दुपारी रवी भेटलेला. जेवण मस्त होतं ना? खूप. काय रे? काय नाही, सिया माणसाला गुड नाईट म्हणावं म्हणून आलो होतो. हो, मग एक काम कर ना, म्हण गुड नाईट आणि जा घरी. हाऊ वॉज द डिनर मानसी? इट वॉज डिलिशियस. काय म्हणले? ए पण खूप मस्त वाटतं ना इथे. छान मोकळं. मग ये की आमच्याच गावात राहिला कायमची. हो की नाही दादा? नुडे जास्त होते हा आता. बरे असू दे रे, लहान आहे ती. बाय द वे मनोज, तुमची पण शेती असेल ना? हो, गावातील 90% माणसं शेतीवरच अवलंबून आहेत. आणि शेती पाण्यावर. आता पाऊसच नसेल धड पडत तर काय फायदा आहे त्या शेतीचा? ओ, मग त्याला पर्याय काय? हाय ना, अर्जुन दादाची हिर, तिथूनच पाणी आणतो आम्ही. ओके. वाव, तू पाणी भरायला विहिरीवर जातेस? हो. ए मग आम्ही पण येऊ की? काय म्हणते मानसी? हो, आम्ही पण येऊ. तेवढंच आमचा मॉर्निंग वॉक होईल. वाव, विहिरीवर मॉर्निंग वॉक. जा विहिरीवर पाणी भरायला जा. काय हे? अगं सॉरी, म्हणजे जा हा तू विहिरीवर पाणी भरायला जा. चला मग आता झोपा लवकर. हो हो, झोपा तुम्ही आता, आराम करा. आणि हो, उद्या तुम्ही दोघं, आय मीन तुम्ही दोघेही या आमच्या घरी दर्शन द्यायला, बरं का? चलो गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. जा हा मन्या. चला झोपा, बाय. सकाळी जायचंय मॉर्निंग वॉकला बरं का? ए आपण इथेच झोपूया ग. इथून मस्त विकास, चांदणं सकाळी दिसतंय. भेटू. पण भीतीचं काही कारण नाहीये ना? काय झालं तर? नाही, इथे कसली भीती? गावातली सगळी लोक बाहेरच झोपतात. येस, नॅचरल एसी आमचा तो. तुम्ही गप्पा मारा, मी अंथरून घेऊन येतो. पाणीच नाहीये. सगळी भांडी रिकामी आहे. कशातच पाणी नाहीये. मग आता काय करायचं? अरे इथे पण पाणी नाहीये. अनु, अगं आहे अनु. हा आले आले. काय ग? अगं इथे पाणीच नाहीये. जरा आम्हाला देशील का पाणी ब्रश करायला?
हे काय इथं थांब मी देते. उरकून घे एवढ्यात. इतकंच? अगं आम्ही दोघी कसं करणार इतक्याशा पाण्यात? हा मग आम्ही पण रोज असंच करतो. अगं पण हे शक्यच नाही. तू शोभतेस माझी बहीण. गाव बघायचं होतं ना तुम्हाला. बघा आता. चल घे. मस्त आहे ना चहा. गोड झालाय फक्त. ते बैलांच्या गळ्यात घंटी बांधलेली असते ना, मला त्याचा आवाज फार आवडतो. मस्त येतो. हो. ए अनु, अनु हा काय ग? काय ग? आम्हाला पण तुझ्याबरोबर यायचं होतं ना मॉर्निंग वॉकला. आमचा मॉर्निंग वॉक हाच असतो. उठवायचं तरी लवकर बाबा. अजून दुसरी खेप मारायची. येता का? हो चल. ए तायानो, ही भांडी कोण घेणार? अगं मी आहे की. म्हणजे आता पाणी पण भरायचं? तू चल तर मग कळल. चल. अजून किती लांब आहे का विहीर? हे काय आलोच. इथून पुढे गेलं की. इतक्या लांब तू रोज पाणी भरायला जातेस? हा मग त्यात काय झालं? पण घरात नळ आहे की? नळ हाय, गावात पाण्याची टाकी हाय, पण पाणी नाही ना. मग पाण्यासाठी काहीतरी पळपीट तर करावीच लागल. बाकीचे कोण आहेत? अगं ही पोरं अशी काय बघतायत? तू लक्ष नको देऊ त्यांच्याकडे. पाणी नाही तर शेती नाही, मग बसतात हो नडक्या करत. पण बघतायत तर कसे बघ ना, जसे काही कधी मुलगी पाहिलीच नाहीये. ते माहित आहे का तुला? गावात मोकळं सोडलेले जनावर ते पण असंच बघतं. जाऊ दे तू चल. एकदम भारी दिसत. किती शेवटच्या. मी बसा इकडे. मी अर्जुन दादाला सांगून येतो. मी आलो अर्जुन दादाकडे जाऊन. अर्जुन दादा, इकडे मस्तच ए अर्जुन दादा, अर्जुन दादा. इट्स अमेझिंग. नाहीतर असं शहरात फीलच होत नाही ना. तुला माहितीये मी पहिल्यांदाच बघतीये हे सगळं. विकास नेहमी गावाबद्दल सांगायचा. सुंदर. हा त्यांना गाव सुंदर वाटतंय. डोक्यावर गुंडा धडसे तवा समजेल तुले. जाऊ दे तू लक्ष नको देऊ त्यांच्याकडं. ए अनुडे काय थांब. डस्टर, ही गावात हिरवळ कुठनं आली म्हणायची? लईच हिरवळ आहे पण. ए अनुडे, पाणी भरायला नवीन माणसं ठेवली वाटतं. आय पाहुणे आले शहरातून. विकास दादाच्या मैत्रिणी आहेत, ही सिया आणि ही मानसी. मानसी वय. चांगलंय चांगलंय. पण काय का अनुडे, पाहुण्यास लगेच कामाला झुंपलं वय. कोणी झोपलंय कामाला? पाणी मी भरती या. त्या फक्त गाव बघायला आल्यात. अनुडे समजा गाव फिरव त्यांना. आणि ते आपलं मंदिर ते बी दाखव. बस रे. हा हा. मी अर्जुन, या गावचा कारभारी. मग करायची ना पाण्याची व्यवस्था. करणार आहे करणार आहे. तात्पुरती केले ना आमच्या विहिरीवर. तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी भरून घ्या. अर्जुन लुकिंग मॅचो. ओय काय माचो? तू गप्पच ग. काय झालं? काही नाही. चल चला आई साहेब.
चल उशीर होतोय तुला होय. जायचंय ना शेतावरती हो शेतावर जावं हा. लागेल मला तिथे हा. बी बघायचंय चला हा हा खूप छान आहे ग गाव. हो ना ग खरंच काय ग अनु कशी हायस मी मजेत काकू आणि ह्या कोण म्हणायच्या ह्या दादाच्या मैत्रिणी हाय ही मानसी आणि ही सिया नमस्ते. हा माझा मुलगा अर्जुन झाली आमची भेट. असं होय बर निघतो उशीर झालाय चल र अर्जुन अगं ये अनु काय हो काकू मी म्हणलं पाहुणेसनी घेऊन ये घरी चहा प्यायला हो काकू या बरं का ओ मानसी आठवण ठेवा येऊ का ओय चला बसा आई साहेब. चल र अर्जुन विकास ए विकास सिया. काय रे कशाला ओरडतोयस अरे विकास आणि सिया कुठे आहेत? दादा आणि सिया तर शहरात गेले शहरात? आणि हा संध्याकाळी तुला त्या टेकडीवर बोलवले अरे पण ते फोन पण उचलत नाहीयेत आणि ज्ञानू आणि पवन पण नाहीयेत इथं. आता त्यांचं मला काय ठाव अरे कुठे होतात तुम्ही सकाळपासून? ज्ञानू मी तुला विचारतोय. सिया तुम्ही फोन का उचलत नाहीये माझा? विकास मी तुम्हा लोकांना टेकडीवर सुद्धा शोधून आलोय आणि तुम्ही इथे बसला आहात. अरे काय झालंय? बोलणार आहात का? शांत हो. अरे पण म्हणे शांत हो, सांगतो सगळं मी तुला. हे बघ मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचं. अरे बोल ना मग. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हण्या. थँक्स. सरप्राईज दिलात ना? ऑफकोर्स यार बर्थडे तुझा, पण घाबरलास का एवढा? हॅपी बर्थडे. थँक्यू. भारी एकदम भारी. आणखी थोडा केक खाऊया ना. वाटलंच मला तुला ना केकच खायचा असतो, खायचं तुलाच पडलेलं असतं नेहमी. अरे म्हणे हा सगळा प्लॅन सियाने केलेला त्यासाठीच तर शहरात गेलो होतो आम्ही. थँक्यू सिया. अरे पण सांगून तरी जायचं ना? म्हण्या बाळा सरप्राईज असतं ते, सांगून कधीच नसतं. चांगलाय का खा खा हाय. कसला घाबरला. खाल्लंच नाही. हा हाय, बघ ना. कसं खातोय? हो दे दे ना. विकास कसं म्हण्या खातोय बोलला. हा? बाबांचा सकाळपासून काहीच पत्ता नाही आणि त्यांचा फोन पण लागत नाही. हॅलो. हा बाबा आलेत का तिकडं? नाही नाही मी बोलतो नंतर. कवापासून तुला सांगू सांगू म्हणते, पण तुझ्या परीक्षेचं तुला टेन्शन होतं म्हणून तुझ्याशी काय बोलली नाही बघ मी.
कशाबद्दल बोलताय काकू तुम्ही? अरे गेल्या काही दिवसापासून मनोजचे बाबा खूप टेन्शन मध्ये दिसत आहेत बघ. टेन्शन म्हणजे कसलं? गेल्या वर्षाप्रमाणे सुद्धा यंदाही पावसानं पाठ फिरवली आणि त्यात मनोजच्या शिक्षणाचा खर्च. काय बी करन पण मनोजला शिकवण असं म्हणायचं नेहमी बघते. 2-3 दिवस झाले त्यांचे चित्तच कशात लागत नाही बघ. काकू अहो काकू नका एवढी काळजी करू. पवन आणि नॅनो गेले ना त्यांना बघायला. मानसी जा पाणी घेऊन. घ्या हे घ्या पाणी घ्या. पवन तू पाहिलंस का शेतावर जाऊन? सर्व ठिकाणी पाहिल्यात. अरे देवा कुठे गेला असेल ग ते. अरे पवन तू शेतावर जाऊन पाहिलंस का विचारतोय मी. सालदाराकडे जाऊन आलो यार. सकाळपासून शेताकडे नाही गेले ते. अरे मग कुठे गेले असतील नेमके? मनोजचे बाबा कधीही न सांगता कुठंच गेलं नाही बघ. आणि आताच कुठे गेलं असतील ग. अहो येतील ते एवढ्या. तुम्ही नका करू एवढी काळजी. विकास अरे मुक्कामाची बस पण आली पण काका नाही आले त्यात. हो पुढे. अहो बाबा कुठे होतात इतका वेळ? आणि सांगून जात नाहीत काय. किती काळजी करत होतो आम्ही सगळे. अरे एवढा अंगावर यायला काय झालं हा? अहो बाबा अगोदर सांगा तुम्ही गेला होतात कुठं? अरे बाबा शिरप्याच्या साडूकडं लग्नाचा बसता होता तालुक्यावर. तो म्हणला माझ्या संग चल. अहो पण निदान सांगून तरी जायचं की नाही. आणि इथला वेळ अहो निदान फोन तरी करायचं एक तरी. अगं तेच तर सांगतोय ऐकून तर घ्या. दुपारी येऊ म्हटलं तर त्याची गाडी बंद पडली आणि माझा मोबाईल बी बंद. अरे पण एवढं काळजी करण्यासारखं झालं तरी काय? काही नाही बाबा, तुम्ही सकाळपासून बाहेर होतात ना म्हणून सगळ्यांना काळजी वाटत होती आम्हाला. चला जाऊ द्या पोरानो. तुम्हाला लई भूक लागली असं नाही का? मी तुम्हाला मस्तपैकी पिठलं आणि भाकर बनवते बघा. तुम्ही सगळे जेवून जा. हो काकी. आणि आज तसं बी आज माझा मनोजचा वाढदिवस आहे ना. हा चल पोरी आपण स्वयंपाक करू. हो केव्हाची भूक लागली. चला सगळे जेवण करूनच जाऊ आता. तुला तर नेहमी खायचंच पडलेलं असतं. आता आईने इतके प्रेमाने सांगितलंय तर खायला नको का? हो रे बाबा होईल तुझा आत्माराम शांत. सगळे मलाच बोलतात जशी काही तुमची पोटे आधीचीच भरलेली असतात ना. कधी काय होईल काही सांगताच येत नाही. हो पण हे बघ मनोज, झालं ते झालं. तू नको जास्त विचार करू, सोड. एका क्षणाला तर मला ही भीती वाटू लागली होती. मला तर या गावातच राहायचं नाहीये. अरे मनोज, आधी जानू काका आणि आता बाबांचं काही झालं असतं तर या गावाचं काहीच होणार नाहीये. अरे यार मनोज शांत हो ना प्लीज. असं कसं शांत होऊ? या ठिकाणी जर तुझे बाबा असते तर, विकासचे बाबा असते तर. हो मनोज, अरे पण काही झालं तर नाही ना. अरे पण मग काही होऊ द्यायची वाट पाहिजे का? पाऊस नाही, पाणी नाही, माणसं मरतायत आणि आपण काहीच करू शकत नाही. मनोज, निसर्गाने तर पाठ फिरवलीच आहे, पण आता देवानेही पाठ फिरवली. अरे ऐका. आजच बोलवलंय. अरे काय चाललंय ऐका. हा ऐका. ऐका ऐका ऐका, शांत व्हा. हे पहा, मी काही गावचा पुढारी वगैरे नाहीये, पण आजवर गावाने आपल्याला खूप काही दिलंय आणि त्याच्या बदल्यात आपण गावाला काहीतरी द्यावं असं मला वाटतंय.
ये विकास, अरे जरा मोकळं ढाकलं बोल की, आम्हा लोकांना समजेल असं. सांगतो. हे पहा, पाण्याचा प्रश्न गेली कित्येक वर्ष आपल्या गावाला त्रास देतोय आणि गावातली करती धरती माणसं त्यासाठी काहीच करत नाहीयेत. अरे असं कसं? अर्जुनदा आणतोय की पाणी. हो, पण ते कधीपर्यंत पुरणार पाणी गावाला? कसं पुरेल? पाटील आणि सरपंच दोघं आडून बसलं म्हटल्यावर. ए पाटलाचं नाव कसं बाई घेतोय? त्यांनी पण लय केलंय गावासाठी. मग केलंय तर कशाला म्हणावं? कशाला आडकाठी करतोय? आडकाठी तुमचा सरपंच करतो या. हे विकास, अरे गावात भांडणं लावायला आला का? 4 बुकं वाचली म्हणून शिकवायला लागलाय का? अरे यार, तुम्हा लोकांना समजत कसं नाहीये? ऐकून तर घ्या काय सांगतोय तो. अरे विकास, ओ बाबा बसा खाली. वय झालं तरी जोर काही कमी होईना तुमचा. नाही, कशाला ज्ञानू? भांडू दे त्यांना. भांडा भांडा. काका, एक काम करा, जोपर्यंत मन भरत नाही ना तोपर्यंत भांडा. नाही, एक काम करा, तुम्ही सगळेच भांडत बसा. आपल्याला ना सवयच झालीये. दिवसभर कुठेतरी बसायचं, संध्याकाळी घरी जाऊन झोपायचं. सकाळी उठल्यावर काय, आपल्या मायला की जातातच पाणी आणायला मैल मैल. आपल्याला काही त्रास आहे का त्याचा? कित्येक जण गेले, जणू तात्यासारखा आणखी एक जण जाऊ देत ना. आपलं कुठे काय जातंय? आपल्याला ना सवयच झाली अशा या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये राहायची. अर्जुन दादा पारावर ये लवकर. हे पहा, अशाने हा प्रश्न कधीच सुटणार नाही आपल्या अशा या भांडणांमुळे. मग काय तू सोडवणार आहेस हा प्रश्न? आपण सगळे मिळून सोडवूयात ना हा प्रश्न. म्हणजे आपण सगळे मिळून बांधूया हा बंधारा. पाण्याचा थेंबन थेंब जमिनीत जिरवायचा. अशाने पाण्याची पातळी वाढणार आणि पाण्याची पातळी वाढली की त्याचा फायदा आपल्याच गावाला होणार आहे. यासाठी फक्त तुमच्या श्रमदानाची गरज आहे, बस. अरे पण आपलं चॅनल कसं होणार? अहो, आपण नाही करणार तर कोण करणार आहे काका? नाही म्हणजे आपल्या गावचा प्रश्न आपण नाही सोडवला तर कोण सोडवणार आहे? हे पहा, तुम्ही ज्याच्या भरोश्यावर बसलायत ना तोच तुमच्या जीवावर उठलाय. कोण कुणाच्या जीवावर उठलंय ते आम्हाला बी कळू दे की. नाही, कसा आहे विकास? अरे मस्तपैकी नोकरी कर, तिकडेच सेटल हो, काम धंदा कर. अरे इथं उन्हातानात काय ठेवलंय गावात? बरोबर ना? निघायचं आता, निघायचं सगळ्यांनी निघायचं. कुणी दिसायचं नाही मला इथं. चल. ए म्हाताऱ्या, आता काय इथं झोपतो का? चल उठ, निघायचं इकडनं सगळ्यांनी. अरे पण मी काय बोलतोय ते विषय कोणता बी असो, आपल्या हिश्श्यात मधी मधी केलेलं आवडत नाही आपल्याला. लक्षात ठेव. डस्टर. हेच उद्योग करण्यासाठी तुला आम्ही शहरात पाठवलं होतं वय शिकाया. बाबा, अहो शहरात शिकलोय म्हणूनच तर कळतंय ना की गावचा विकास कसा करायचा तो. अरे गावात सरपंचाचं आणि पाटलाचं राजकारण माहिती आहे का तुला? अहो बाबा, आम्हाला राजकारणाशी काय करायचंय? गावाचा विकास झाला म्हणजे झालं. आज पातूर गावामध्ये आपला कुणाशी तंटा झाला नाही आणि तुझ्यामुळे आज. अहो पण बाबा, आम्ही कुठे कोणाशी भांडण केलंय? वाढ करून बोल नको माझ्याशी. अहो बाबा, मला एक सांगा बरं, गावाचा विकास करणं यात काही गैर आहे का? काही मंगळ नाही, पण आपल्या घरात हे चालायचं नाही. बाबा, आजवर प्रत्येकाने हाच विचार केलाय ना, म्हणूनच आपलं गाव मागे राहिलंय. बाबा, जर गावातल्या प्रत्येकाने जर पुढाकार घेतला असता ना तर आमच्यावर ही वेळच आली नसती. कुणापासून तरी सुरुवात करायचीच आहे ना बाबा, तर मग आपल्यापासून का नको? ते मला माहित नाही. आपल्या घरामध्ये पुढारपण चालणार नाही. बाबा बाबा, आम्हाला ना कुठल्याही प्रकारचा पुढारीपणा करायचा नाहीये. आम्हाला फक्त आपल्या गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे, बस. हो बाबा. विकास, मी काय म्हणतो, तुझ्यासारख्या पोरांची ना गावाला गरज आहे. अरे म्हणून मी तुला बोलावून घेतलं. काय थोडं गप्पा मारू म्हटलं, चर्चा करू. घ्या ना चहा घे अगोदर.
मी काय म्हणतो, तू माझ्या पाठीशी उभा राहा. सत्ता हातात आली ना, आपल्याला त्या अर्जुनचाही काटा काढता येईल. आपण दोघं मिळून ना अख्ख्या गावाचा कायापालट करून टाकू. पाण्याचा प्रश्न काय, तो चुटकीसरशी सुटेल बघ. काय म्हणतोस? कसं आहे ना पाटील साहेब, तुम्ही जर मनात आणलत ना तर हा प्रश्न तुम्ही असा सोडवू शकता. पण मुळात तुम्हाला तो सोडवायचा. राजकारण आहे बाबा ते, तुला नाही कळायचं. मी फक्त इतकंच म्हणेन की गावच्या प्रश्नात राजकारण आणू नका. हात जोडून विनंती आहे तुम्हाला. मदत केलीत तर उत्तम, नाहीतर काही हरकत नाही. आणि हो, चहासाठी आभारी राहीन. जो तो स्वतःचा स्वार्थ बघतो. मीन्स यांना कळत कसं नाही लोकांचे प्रॉब्लेम्स किती मोठे आहेत. माणसं बदलतातही चटकन. इथं ना कोणालाच कोणाची पडलेली नाहीये. विकास, काय करायचं आता आपण? नाही म्हणजे कोणाची मदत घ्यायची आहे? मला वाटतं आपण बांधूयात बंधारा. तू म्हणतो ते खरं आहे विकास, पण हे काम इतकं सोपं नाहीये. अरे पण ट्राय करायला काय हरकत आहे? सोपं तर नाहीये, बट लेट्स ट्राय. जो कोणी येईल आपल्या सोबत त्याला घेऊया सोबत. नाहीतर विकास, आय ट्रस्ट यू. आय थिंक यू नीड इंजिनियर. तुम्ही सगळे इथे कसे काय? अरे तुझं नाव घेतलं समजेच नाही घेऊन सोबत. अच्छा, बरं गेलं. अरे मी बोलवलं या सगळ्यांना इथे. तू? येस. हाय Hi. हॅलो. यू थिंक अबाउट डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. यो Yes. ब्रो. कसा आहे ब्रो? मस्त एकदम. कसे आलात? विकास बाईक ने. आई. कोण आले रे? आई माझे कॉलेजचे मित्र आलेत आम्हाला मदत करायला. हो का? नमस्कार करतो आई. आई हा रॉनी, माझा सगळ्यात जवळचा मित्र ना. हा रॉकी, ही स्वीटी आणि हा खुश. खुश. गुड. पोरानो, सांभाळून जरा. आई टेन्शन घेऊ नका. नाव रॉन इज हिअर. डोंट फिअर. सो दिस इज साईट. आणि शासनाने सुद्धा हीच जागा बंधाऱ्यासाठी निवडली आहे. त्या दरम्यान आपल्याला इथे या ठिकाणी एक छोटा बांध बांधायचा आहे इथे. पण त्याकरता आपल्याला काही माणसं हाताशी घ्यावी लागतील. आता कोण येईल असं भरोसा वाटत नाही. का? गावात परिस्थिती वेगळी आहे रॉनी. सरपंच, पाटील, अर्जुन या सगळ्यांना माणसं घाबरतात गावातली. हा यो बरोबर बोलतोय. रॉनी इथे असताना आणखीन कोणाला घाबरायची काय गरज आहे? अरे पण कोणी मदतीला आलंच नाही तर काय करायचं? तर मग आपण करूयात ना. हा. बघूयात कोण कोण येते मदतीला ते. वय वय वय. नाही विकास, या सगळ्यात फार वेळ जाईल. रॉनी, हरकत नाही यार, करूयात ना. हा. बघूया काय होतंय ते. ए मानसी, तू रेडी आहेस ना? यस ज्ञानू. हे यार, ही मला ज्ञानू म्हणाली. अरे लोक फक्त मला प्रेमाने ज्ञानू म्हणतात ना. चला कामाला लागूया. हो चला चला. Kरू सका
अरे म्हणजे ती वहिनी काय म्हणत होती असं म्हणते मी. अनुडे तुझा मोठा भाऊ आहे मी. ओव्हर ऍक्टिंगचं दुकान. ए रॉकी उठ चल, सकाळ झाली यार. ए अरे काय तुम्ही अजून झोपलेलेच आहे? उठा. ऐ चला चला उठा पटकन. अरे चहा आणलाय, घ्या पटकन नाही तर गार होईल तो. हो आणि अनुताई गरम होईल. उठा पटकन. हा उठतो. ए राक्षसा, आ जांभई देतो की काय करतो? अगं अनुताई, कालचं जेवण मस्त होतं, आजही तेच करायला लावतो. हा यार मस्त होतो. सॉलिड एकदम. जेवणाचं नंतर बघू, आधी चहा घ्या आणि निघा. चला लागा हा, कामाला. घ्या घ्या इथे चला खायला चला. काही नाहीये. कामं करायला आलोय. चला उठा येस पटकन. मॅडम उठतो. चला उठा. हे घे. चहा दे मला. घ्या आणि चला. बाय आपल्या गावात बंधाऱ्याच्या बांधायचं काम चालू आहे आता. आता ती पोरं आपल्यासाठी एवढं करतात, आपण बी त्यांना मदत करायला हवी की नको? हवी करायला पाहिजे ना त्यांना मदत. त्या पोरांना काय देणं घेणं आहे, पण आपल्या गावासाठीच करतात ना समजा. अरे मग एवढं सगळं वाटतं ना, मग करा की ते पोरासनी मदत. तुम्ही बसा घरात आणि शहरातली पोरं येऊन पाण्यासाठी मरमर मरतात गावात, आणि तुम्ही गावातल्या पुढाऱ्यांना घाबरून इथं बसलायसा घुसून घरात. ए गप्पे, जास्त शहाणपणा शिकू नकोस मला. मला नका शिकूस. उठा उठा जरा, जा त्या पोरांना मदत करा. मी जाऊ मदत करायला तुझ्या तर. तुम्ही नका जाऊ, पण मी मात्र जाणार आहे उद्यापासून त्यांना मदत करायला. काय झालं अण्णा? इज्जत घालवायची नाही. आपल्याशिवाय गावातलं पान बी हलता कामा नये, लक्षात ठेव अर्जुन. अरे इकालची पोरं कानामागणं आली आणि हुशार झाली. हो पण अण्णा, एक बंधारा बांधून काय होणार आहे? काय होणार आहे? अरे तो एक बांधाराच आपल्याला भारी पडेल, गावाला एकजूट करेल. लक्षात ठेव तू अर्जुन अजूनही. हा अरे एक छोटीशी मुंगी सुद्धा हत्तीला भारी पडते बघ. मी बघतो अण्णा काय करायचं ते. बघायचं नाही, हा करायचं. नमस्कार सर. नमस्काराचं सोडा हो, तुम्ही या इथं काम करू शकत नाही. का पण काय झालं? हे काम बेकायदेशीर आहे आणि ग्रामसभेच्या परवानगीशिवाय तुम्ही या ठिकाणी काम करू शकत नाही. सर पण आम्ही हे काम ग्रामसभा घेऊनच करतोय. बर लेटर? सॉरी सर, लेटर तर नाही आमच्याकडे. ताबडतोब बंद करा हे काम, काय चाललंय हे? अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. सर पण आम्ही हे काम गावच्या भल्यासाठीच करतोय. अहो पण हे बेकायदेशीर आहे, त्यामुळे ताबडतोब तुम्हाला हे काम बंद करावं लागेल, अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. सर पण विकास अरे काय नाही थांबवत, जा गावट्याचं उपट जा. अरे हे बघा, तुम्ही सरकारी कामात व्यत्यय आणताय. व्यत्यय? व्यत्यय म्हणजे काय बघायचं तुला? हा अरे लय माजलास का? हे बघा साहेब, तुम्ही इथे कुणाच्या सांगण्यावर आलात हे माहिती आहे मला. ही चमचगिरी बंद करा आता. हे जास्त बोलतो का? अंगाला हात लावायचं काम नाही, सांगून ठेवतो. तू काय मिनिस्टरची अवलाद आहेस का? याची अवलाद आहे. या बोला. हा येस सर, बोला सर. नाही नाही काही नाही सर. नाही नाही सर, तसं काहीच घडलेलं नाही. हो हो ठीक आहे, निघतो सर. सॉरी सर. चला साहेब. थँक्स राणी. यार ए सेल्फी घे ना. घेतो ना. ये बात. अब एक शेर सुनो. हाँ वाह वाह, क्या बात. क्या बात है, बोलो. अर्ज किया है. कुठे? महानगरपालिकेत. वाह 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 वाह. अब सुनो. हाँ बोल 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 ना.
लाख आते हैं लाख जाते हैं, वाह 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 लाख आते हैं लाख जाते हैं, ये तो जरिया है तस्वीरों का, हम तो दिल से यारी निभाते हैं। क्या बात है, क्या बात है, क्या बात है। क्या बात है यार। मस्त. और सुनाओ, और सुनाओ। थक गए हैं अब सब, थक गए हैं अब सब, वाह. इन्हें और सुलाओ और सुलाओ. काय दुकान उघडले शायरीचं. चल राणे. खरंच यार खूप झोप येते हा, सिरियसली. भेटू सकाळी, निघतो आम्ही. अरे थांब, येतो सोडायला. नको यार, तुम्ही ऑलरेडी खूप दमलेले असाल. भेटू सकाळी. येस येस, बाय गुड नाईट. रॉनी हियर, सोनो बाय बाय बाय. रॉकी बाय कोच. भेटू सकाळी. मी काय म्हणतो म्हणे, हा बोल ना. पावसाळा तोंडावर आलाय, कामाचा स्पीड आपण खरंच वाढवला. हो. दादा रे. अरे चल चल. अरे हा तर विकासचा आवाज आहे. ठीक आहेस ना विकास? कोण होतं? माहित नाही यार. ओके ना? माहित नाही, तुमचा आवाज ऐकला नाही, आम्ही पळत आलो लगेच. ठीक आहेस ना? तू बरा आहेस ना रे? एक मिनिट, आम्ही तुम्हाला घरी सोडतो. चल चल ये. तुला माहितीये का रे कोणी मारलं ते? नाही काका, आम्ही रात्री काम पूर्ण करून घरी येत होतो आणि अचानक हल्ला झाला. अरे मला माहितीये कोणी मारलं ते. हे काम त्या अर्जुनच आहे. यो माणूस काय आपल्या गावात पाण्याची योजना येऊ द्यायचंच नाही. आता काही जायचं नाही होत्या बंधाऱ्याकडं. आई, तू टेन्शन घेऊ नकोस. जीव तुटतोय रे लेका. आई, आई तू नको काळजी करू, मी आहे ना. आम्ही सगळे मिळून करू काम. हे बघ, जा, पण आता नाही. आता औषध पाणी करायचं. होय बरोबर. आणि सकाळी जा काय जायचं ते. आणि सगळ्यांनी आता इथंच झोपा. काळजी घ्या रे पोरांनो. हो काका. लय आणला दादा त्यांना. कसं कसं करत होता ते. वाचवा वाचवा, कोण आहे कोण आहे. आता इतका मार खाल्ल्यावर परत काय ते बंधाऱ्याकडे जाणार नाहीत. इतका आणल्यावर कोण जाणार आहे दादा तिकडे. नाही बघू की उद्या सकाळच्याला काय करतात ते बघू. सकाळी डायरेक्ट पहिलीच गाडी पकडून डायरेक्ट शहरात. कसं कसं. मी त्याला आधीच सांगितलं होता, आपल्या हिश्श्याच्या मध्ये मध्ये नाही यायचं. आज त्याला फक्त ट्रेलर दाखवलाय, उद्या त्याला अख्खा पिक्चर दाखवतो.
काय अण्णा अर्जुन कुठं आहे? घरी नाहीये. आम्हाला माहिती आहे ना, तुम्ही त्याला लपून ठेवलाय. ए सांगितलं ना एकदा घरी नाहीये म्हणून. अण्णा तुमचा मान ठेवतोय आम्ही म्हणून, नाहीतर शोधा रे. अरे तो खरंच 4 दिवस बाहेर गेलाय. खरंच सांगतोय मी तुम्हाला. विकास दादा का गं, काय झालं? सरपंचाच्या घरी लय लोक गेलीत, अख्खं गाव गेलंय. काय? चल चल चल. आता गावचा विकास झाला नाही तो नाहीच. आता कोण चांगलं काम करतंय म्हटल्यावर तुझं पोरग त्याच्या जीवावर उठलंय. बरोबर आहे. अरे एक मिनिट, तो घरात नाहीये. अहो खरंच घरात नाहीये, तो बाहेर गेलाय. वहिनी तुम्ही गप्पा बसा बघा. आम्हाला कळत नाही वय अण्णा. बऱ्या बोलानं सांगा अर्जुन कुठे आहे ते. एक मिनिट, काय चालवलं हे? हे विकास, अरे ह्याच्याच पोरानं तुला मारलं आणि बंधारा बी तोडला. त्यानेच मारलं. एक मिनिट, म्हणून तुम्ही यांना मारताय? गावातल्या चांगल्या कामाच्या आड कोणी आलं ना तर तो संपला. त्याने काय होणार आहे? गावचा बंधारा बांधून होणार आहे की गावचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे? हे विकास, अरे समजा कोणामुळे होते माहितीये का? या अण्णामुळं आणि त्याचा पोरगा अर्जुनमुळं. वा, तुम्ही सगळे आपापल्या जबाबदाऱ्या कोणा एका व्यक्तीवर लादून मोकळे होत आहे. अरे या गावचा प्रॉब्लेम अर्जुन, सरपंच, पाटील ही माणसं नाहीये. तुम्ही सगळे बेजबाबदारपणे वागताय आणि हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. जोवर तुम्ही सगळे एकत्र येत नाहीत ना तोपर्यंत काहीच होणार नाही. अरे विकास पण एखाद्याला मारून हा प्रश्न कधीच सुटणार नाहीये. हा प्रश्न तुमचा तुम्हाला सोडवावा लागणार आहे. चल रॉनी, चल तर का. चल चल लवकर ये पटापट. हा हे समजा इथंच कामं करते. हा अरे विकास कुठे आहे? तो काय तिकडं आहे. ये हे विकास. विकास काय झालं? नाही, काय प्रॉब्लेम? काय नाही. विकास तू चल माझ्यासोबत. चला कामाला लागा. चला आपापली कामं करा. बरं झालं तू चालास, नाहीतर मीच येणार होतो तुझ्याकडं. तू मला शोधत घरी गेला होतास ना. हा घे, मी तुझ्या समोर उभा आहे. तू गावात येणार, माझ्या गावातल्या लोकांचे प्रॉब्लेम सोडवणार. मग काय आता गावचा नेता बनणार तू? मी का नेता हो अर्जुन? मी का राजकारणात पडू? तुला फक्त इतकंच सांगेन की आजवर जर तू गावच्या प्रश्नांसाठी झटला असतास ना तर अख्खं गाव तुझ्या मागे उभं राहिलं असतं. विकासाचं राजकारण करायचं की विकासासाठी राजकारण करायचं हे तू ठरव अर्जुन. गावाला एका चांगल्या नेत्याची गरज आहे आणि तुझ्याकडून गावकऱ्यांना खूप अपेक्षा आहे.
आज ह्याने का राडा घातला ना तर आई शपथ याला जिवंत नाही सोडणार. ए विकास, अरे हे असं उन्हातानाचं राबून आणि काबाड कष्ट करून तुझा बंधारा पूर्ण नाही होणार. अरे पावसाळा तोंडावर आलाय, पावसाच्या पाण्याने केलेलं काम बी वाहून जाईल आणि तो वाहून जाऊ नये म्हणून मी JCB आणलाय. गावकरी हो, कळत नकळत माझ्याकडनं काय बी चूक झाली असेल तर मला मोठ्या मनानं माफ कर. विकास, विकास, तुम्ही मला जमलं तर माफ कर. अरे इट्स ओके अर्जुन. अरे पोरांनो, चला कामाला लागा, आपल्याकडे वेळ नाही आता. विकास आहे का? आला, आला. विकास कोण आहे इकडं? अरे तू काय कामाला आला का मास्तर? अहो नाही नाही, इथं विकास कोण आहे? विकास हा आहे ना. हा, येऊ का इथं आहे? हे येतोय. अहो विकास बाबा, तुमचं लेटर आले, पटकन इथं सही करा म्हणजे मी मोकळा झालो. घ्या. थँक्यू. चला येऊ का सरपंच दादा? येतो येतो. या. चला. अरे मी UPSC ची परीक्षा पास झालोय, कलेक्टर झालोय मी.